महाराष्ट्रात राजकारणाची पातळी इतक्या खाली गेली आहे। गेल्या काही दिवसापासून राजकारणाची पातळी इतक्या खाली गेली आहे की महाराष्ट्रातील मोठमोठे नेते सुद्धा बेताल वक्तव्य करताना दिसत आहेत। यामध्ये भाजप असो, शिवसेना असो यासारख्या मोठमोठ्या सत्ताधारी पक्षातील आमदार खासदार या ठिकाणी बेताल वक्तव्य करताना दिसत आहेत। आताच नुकताच संतोष बांगरांचा जो हातवारी करणारा व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल झाला आहे। विरोधकाच्या ठोकून सन्माननीय खासदार हेमंत पाटीलचा विजय 2024 ला हा शिवसेना भारतीय जनता पार्टीचा जो भगवा ध्वज आहे, माझ्या सरसेनापती छत्रपती शिवरायाचा जो करकरीत भगवा आहे, हा 2024 ला याच पद्धतीनं हा पठ्य हा बहादूर विरोधकाच्या ठोकून एक ध्यानात ठेवा, एकनाथ भाई शिंदे जे काम महाराष्ट्रामध्ये करतायत ना, हे जे तुम्हाला सांगतो की जनसागर जे उलटलंय ना, शासन आपल्या दारी आणि एकनाथ शिंदे लय भारी आणि विरोधकाच्या खालून। त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती किती खाली, राजकारणाची संस्कृती किती खालच्या पातळीवर गेली आहे याचं एक प्रत्यय या ठिकाणी संतोष बांगर यांच्या व्हिडिओतून दिसत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा होता, तो सुसंस्कृतपणा ह्या येत्या आमदार आणि खासदारांच्यामुळे या ठिकाणी संपुष्टात आला आहे। त्यामुळे अशा आमदार खासदारावर शिंदे या ठिकाणी कारवाई करणार का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। ज्या पद्धतीने निलेश राणे हे संजय राऊत यांच्यावर वैयक्तिक पातळीवर ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात, त्यात उद्धव ठाकरेला नपुंसक म्हटलं तर बोबाटा होणार, बायला म्हटलं तर बोबाटा होणार, जो जेवण चमच्यानी घेतो काय दातानी फावडा मारतो। मी कधी शिवराळ भाषा वापरत नाही। तेव्हा रेकॉर्ड बोलतोय मी। कोण बोललं? कोण बोललं? आणि निवडणूक आयोग सांगतो आहे शिवसेना त्यांची नागडे केलाय सर्वोच्च न्यायालयानं। हे नागडे नाचत होते, हा नागड्यांचा नाच होता, हे नंगे होते काल पण सगळे आवलाद। मला तुम्ही दाखवा की मी अनपार्लमेंटरी शब्द कुठे वापरलाय, मला सिद्ध करून दाखवा, मला कोणी दाखवा की हा अनपार्लमेंटरी शब्द आपण वापरलेला। मी त्या क्षणी पत्रकारिता सोडून पद्धतीने संजय राऊत सुद्धा या ठिकाणी शिवराळ भाषाचा वापर या ठिकाणी करतात। त्यामुळे ही महाराष्ट्राची संस्कृती या ठिकाणी राजकीय संस्कृती खालावली जात आहे। या राजकीय संस्कृतीला एका पातळीवर आणण्यासाठी कोण प्रयत्न करणार आहेत की नाही, हा सवाल या ठिकाणी जनता विचारत आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात ज्या इतकी झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यालाही देऊ, इतकी झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यालाही देऊ। तुम्हाला पण मिळालेत का? आणि तुम्ही जेव्हा त्यांना म्हणतात की तुम्हाला द्यायचे का, तर ते असं म्हणतात की तुमच्याकडे आले असतील म्हणून ते तुम्ही त्यांना ऑफर करताय, काय सांगा? इतकी झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यालाही देऊ, इतकी झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यालाही देऊ। आणि ते सुद्धा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी मंत्रीच्या माध्यमातून केलं गेलं। अशा संस्कृतीमुळे महाराष्ट्राची आबरू या ठिकाणी वेशीवर टांगण्याचं काम या मंत्र्यांच्या माध्यमातून आणि आमदारांच्या माध्यमातून केलं जात आहे। या गोष्टीकडे सत्ताधारी म्हणून या ठिकाणी कोण लक्ष देणार आहे की नाही असा सवाल सुद्धा महाराष्ट्राची जनता या ठिकाणी विचारत आहे। निलेश राणेकडून ज्या पद्धतीने पोलीस बांधवांच्या बद्दल जे वक्तव्य केलं गेलं, त्या वक्तव्याचा साधा निषेध सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी केला नाही। कोण करू शकणार नाही, आम्हाला काय करून द्या पोलिसांना, मला भाषण रेकॉर्ड काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही। त्या मूर्खाला एवढं कळत नाही की पोलीसवाले जे व्हिडिओ काढतात हा त्यांच्या ड्युटीचा भाग असतो, त्यांना ते रेकॉर्डिंगला ठेवावं लागतं म्हणून ते करतात। बायकोला कशाला दाखवतील जाऊन? तू काय हिरो लागून गेलास बायको तुझे व्हिडिओ बघायला? तू काय हिरो सारखा दिसतोस का? पाळ्याखाली स्टूल घेऊन भाषण करतोस दीडपोट्या? तुला बघायला आम्ही काय रिकामे आहोत का? तू काय हिरो आहेस का की घरी नेऊन बायकोला दाखवणार की हा बघ एवढा छान बोलतोय वगैरे? परमेश्वराने तुला जन्माला घालताना वाकडे तिकडे थोबडा करून पाठवलाय, त्याला माहिती होतं खाली जाऊन तू काहीतरी वाकडे तिकडे करणार।
तुझं थोबड तरी बघण्यासारखं आहे. तो पोलीसवाल्याच्या बायकोचे तुझे व्हिडिओ बघणार का? कशाला बघतील? मग हे काय बोलणं झालं. पण तुम्ही जे काही बोलते तुम्ही राजकारणी आजपर्यंत एकमेकांवर काय फुलं उधळतात ते आम्ही बघतोयच. पोलीस खात्याबद्दल तुम्ही जबाबदार पदावर राहता, जबाबदार व्यक्ती आहात. काय आमदार खासदार कोण राहून गेलाय? तुम्ही जबाबदारीने बोला ना. तुम्ही एकमेकाला राजकारणाला बोलता ठीक आहे, तुम्ही पोलीसवाल्यावर शिंतोड होता, पोलीसकरांचं खर्चीकरण करता असं बोलून की आमच्या पुढे पोलीसवाले काय करणार? तुम्ही 4-5 वर्ष असता राजकारणी, पोलीसवाल्याचं 32 वर्ष सर्व्हिस असतं, 35 वर्ष सर्व्हिस असतं. त्यामुळे गृह खाते म्हणून ज्या देवेंद्र फडणवीसांच्याकडे आहे ते गृह खात्याचे मंत्री म्हणून या ठिकाणी नितेश राणेंचा 2 शब्दामध्ये निषेध सुद्धा केला गेला पाहिजे होता, परंतु तोही केला गेला नाही. अशातच महाराष्ट्राच्या संस्कृतीची राजकीय धिंडवडे काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी ह्या अशा आमदारांच्यामुळे होत आहे. आणि येत्या भविष्य काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन तरुण या ठिकाणी येणार आहेत आणि त्या तरुणांनी ही राजकीय भाषा ज्या पद्धतीने आजकालचे आमदार वापरत आहेत, हीच संस्कृती आणि हेच संस्कार ह्या येत्या राजकीय तरुण मंडळांच्यावर होणार आहे. त्यामुळे या बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्यावर, आमदार खासदारांच्यावर या ठिकाणी एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी काही कारवाई करतात का हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अभिषेक विधाते या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.